जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. मित्रांनो, तर आता मी निघालोय महाकुंभ प्रयागराज राईडला. पण त्याआधी आज आहे 19 फेब्रुवारी. तर आपण पहिला जाणार आहोत रायगडवर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला एक भेट देणार आहोत. तिकडनं सकाळी आपण निघणार आहोत तुळजापूरला, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची भेट घेणार आहोत. आणि ह्या दोन समाधींची माती घेऊन आपण निघणार आहोत महाकुंभ प्रयागराजला. तर माझा असे विचार आहेत किंवा माझं असं मन होतं की मी जर महाकुंभ जाऊ तर आपल्या छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीची माती घेऊन जाऊ, प्रयागराजमध्ये सोडू. आम्ही दोघे चाललोय बाईकने. तर तुम्हाला मी बाईक दाखवतो. हे आमच्या दोघांचे कपडे आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही आहे माझी बाईक आहे. माझी म्हणजे साहिल ऐश्वारे, माझा एक खास मित्र आहे, त्याच्याकडनं मी त्याची बाईक घेतली कारण माझ्या बाईकचे डॉक्युमेंटचे जरा इश्यू होते. ही माझी टँक बॅग आहे. हा आमचा टेंट आहे. टेंट मी माझ्या मैत्रिणीकडनं घेतला आहे, भाग्यश्री. थँक्स टू भाग्यश्री. त्यानंतर हा पूर्ण असा आपला सेटअप आहे. आणि जर तुम्ही मला इन्स्टावरती फॉलो नाही केलं आहे तर प्लीज जाऊन इन्स्टावरती फॉलो करा, कारण माझे जे पण राईडचे अपडेट आहेत ते नेहमी इन्स्टावरती येणार आहे. तर गेल्या महिन्यात मी उज्जैन केला होता आणि या महिन्यात माझा पूर्ण प्लॅन आहे की मी बनारस, प्रयागराज आणि अयोध्या करू. पण हे सर्व ब्लॉग जे आहे ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला पण फॉलो करा. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. तर जस्ट आता आपण पनवेलला पेट्रोल भरला आहे आणि आता टँक फुल केली आहे. तर डायरेक्टली आता उद्या दुपारी किंवा सकाळी आपण पेट्रोल भरू. आता मी आहे पनवेलला, म्हणजे आता आपण जाणार आहोत थेट रायगडवर आणि रात्री आपण रायगड चढायला चालू करणार आहोत आणि मग सकाळी खाली उतरून आपण जाणार आहोत तुळजापूरला. तर मंडळी, सर्वात आधी मी तुमच्या सर्वांशी क्षमा मागतो की माझी जे रायडिंग व्लॉग आहे प्रयागराजचे ते खूप उशिरा आलेत आणि त्याच्यापाठी भरपूर काही कारणं आहेत. कारण येणारी जी एप्रिल मंथ आहे तो माझा फुल ऑफ ट्रॅव्हल जाणार आहे त्या सर्व गोष्टींमध्ये. कारण माझा जॉब प्रोफाईलच चेंज होणार आहे, ते तुम्हाला येत्या इन्स्टावरती अपडेट भेटेल. पण आता ही जी सिरीज आहे ही एन्जॉय करा आणि जे काही अपडेट्स आहेत मी तुम्हाला व्लॉगच्या दरम्यान पण सांगत जाईन की काय अपडेट्स आपले नेक्स्ट. तर आता वाजले 3:30 आणि आता 11:30ला मी राईड चालू केली. आता पोचलो इंदापूर. तिकडनं गावात जाणार आहे, म्हणजे मानगाव माझं गाव आहे. त्या गावात जाऊन बॅग ठेवणार आहे आणि तिकडनं रायगड जाणार आहे. कारण खूप जास्त थंडी आहे, नॉनस्टॉप आलो. मध्ये एक ब्रेक घेतला, फक्त ते जरा बॅग प्रॉपर फिक्सिंग करायची होती. तर मॅगी खाईन. सकाळी 7च्या आधी रायगड सोडायचं आणि लगेच तुळजापूरला जायचं आहे, जिकडे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. तिकडनं पण आपल्या समाधीची माती घ्यायची आहे. रायगडवरून पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची माती घेणार आहोत. तर तब्बल 3.5 तासाचा प्रवास करून मी पोचलो मानगाव, रायगड म्हणजेच माझ्याच गावी. आणि इकडनं होता एक शॉर्टकट. स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगडकडे जाण्याचा हा एक मार्ग आहे. भरपूर लोक असं असतो की आपल्या गावावरनं जोत घेऊन येतात आणि रायगडवर जातात, ती जोत पेटवतात आणि ते जोत ते भरपूर मुलं मुली मंडळी आपल्या गावाकडे धावत घेऊन जातात. तर आता वाजले सकाळचे 7 आणि जस्ट रायगड चढलो आहे. रात्रभर राईड केला. सकाळी 5ला चालायला चालू केला. मध्ये मग अर्धा तास आराम केला. पण आता आपल्या इकडनं फटाफट समाधीकडे जाऊन पाया पडून लगेच खाली उतरायचं आहे आणि मग लगेच तुळजापूरला आपल्याला आपला नेक्स्ट जो लोकेशन आहे किंवा आपले नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे ते तुळजापूर आहे. मी तुम्हाला एक सुंदर असा नजारा दाखवतो. आता गोप्रोमध्ये जस्टिफाय होईल की नाही माहिती नाही, पण समोर जे आहे ते जगदेश्वराचं मंदिर आहे
आणि त्याच्यात जस्ट मागे सूर्योदय जे आहे ते उगवत आहेत. हा एक सुंदर नजारा बघायला भेटतो आता. तर मंडळी, इकडचा जो प्रवास होता तो होता तुलापूर. म्हणजेच मी निघालो रायगडवरनं थेट तुलापूर, कारण आपल्याला तिकडे जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची माती घ्यायची होती. प्रवास खूप सुंदर होता. रोडचा अनुभव खूप चांगला होता, कारण पहिल्यांदा मी ह्या मार्गाने पुण्याच्या दिशेने जाणार होतो. तर मंडळी, 3 तासात मी पोचलो पुणे जिल्ह्यात. पण नंतरला डोक्यावरचा कडक ऊन आणि मग मात्र ब्रेक घ्यावा लागला. मग एक जेवणाचा ब्रेक घेतला आणि त्याच्या पुढे परत आपल्या राईडची सुरुवात केली. तर मग मंडळी, जेवणाचा आनंद घेऊन मी निघालो माझ्या पुढच्या वाटेवर, कारण आपल्याला तुलापूर पोचायचं होतं. आज राईडचा पहिला दिवस. थोडा स्ट्रेस वाटत होता, पण आपल्याला माहिती आहे येणारे 8 दिवस अजून आपल्याला राईड करायचं आहे, तर हार मानून चालणार नाही. फटाफट बाईकचा वेग वाढवला आणि गेलो तुलापूर. तर जय शंभूराजे, जय शिवराय. आणि आता मी तुलापूरचे जे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांचे समाधीचे दर्शन घेऊन झालो. माती घेतले, आतमध्ये शूट वगैरे केलं आहे, पण जास्त काय केलं नाही, कारण होतात ना समाधीकडे मला असं वाटलं नाही की शूट करावं. तर आता इकडनं निघायचं प्रयागराजला आणि वाजलेत 4:15. तर कमीत कमी 7 वाजेपर्यंत आपण आता राईड करणार आहोत. पूर्ण पॅकिंग झाली आहे, फक्त आता इकडं डायरेक्टली प्रयागराज निघायचं आहे. जय शिवराय. तर आता एक प्लॅनमध्ये चेंज आहे. आम्ही प्लॅन करतो इकडनं छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोचायचा किंवा नागपूरपर्यंत पोचायचा, पण जिकडे आता आम्ही कोल्ड्रिंक वगैरे पे होतो ते आजी बोलले की बेस्ट आहे की तू इकडनं शनी शिंगापूर जा आणि तिकडे स्टे कर. तर आमचा आता प्लॅन आहे इकडनं 120 किलोमीटर की 100 किलोमीटर आहे तो खेचायचा. आणि मला वाटते आपण रिक्स कशाला घ्यावं. मी सकाळी मग परत लगेच उठून मी स्ट्रेच करू शकतो, कारण उद्या जर शनी शिंगापूरपासून जर मला प्रयागराज जायचं आहे तर 1200 किलोमीटर आहे. म्हणजे थोडा रिस्क आहे उद्यासाठी, पण आजचा रात्रीची रिस्क का घेऊ, कारण स्टे इझी होऊन जातो माझा. मग 100 किलोमीटर खेचू आहे, मग पुढे जाऊन प्लॅन करूया काय करायचं आहे.
आता आम्ही आलो आहे सिंगापूर. म्हणजे सकाळी आम्ही रायगड गेलो, रायगडवरून आम्ही तुळापूर गेलो आणि तुळापूरवरून आमचा प्रयागराज जायचा प्लॅन होता. मग ऑन द वे सिंगापूर होता. तर भरपूर लेट झाला होता. मग विचार केला इथेच थांबूया, कारण त्याच हायवेपासून 3 किलोमीटर आतमध्ये आपला स्टे भेटला आहे आणि खूप अफोर्डेबल स्टे भेटला. आमचा ॲक्च्युली प्लॅन होता फर्स्ट डे कुठे ना कुठे पेट्रोल पंपवरती. जो आमची मैत्रीण आहे माझी मैत्रीण आहे तिने मला टेंट दिला होता. पण नंतरला ते काकी मला बोलले की 300 रुपये स्वस्त रूम भेटतो. मग आम्ही दोघांनी विचार केला जाऊन बघूया. ठीक आहे, आमच्या बॉईजसाठी एकदम बेस्ट आहे. सकाळी 5-6 वाजता निघायचं आहे बस. आता जेवण पण म्हणजे फ्री झालं आहे, कारण प्रसादमध्ये जाऊन जेवणार आम्ही. म्हणजे 300 रुपयामध्ये पूर्ण शॉर्ट आउट झालं आहे. शांतपणे झोपू शकतो, कसला रिक्स नाही. आणि आपण जेवू तर जेवून मग येऊन थोडा बघेन, एडिटिंग झालं तर एडिटिंग करेन, एक रील पोस्ट करेन आणि दॅट्स फॉर द डे. पहिला दिवस आपला प्रयागराजचा आणि हाच होता आपला फर्स्ट डेचा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल, थोडा शॉर्टमध्ये होता किंवा सिम्पल होता, पण जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आपल्या वंडरलस्ट फॅमिलीला जास्त सपोर्ट करा. बघूया पुढची जर्नी कशी काय असते. स्टे ट्यून. जय शिवराय, जय शंभूराजे.